नाशिकमध्ये सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामधून 500 आणि 2000च्या नव्या नोटा शाखांमध्ये पोहोचवण्याचं काम सुरू आहे। याबाबत सांगतायत आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा रद्द झाल्यानंतर आजपासून बँकांचे व्यवहार सुरू झालेले आहेत आणि आपण आता SBI बँकेच्या मुख्य शाखेमध्ये आहोत आणि इथून बघतोय आपण ह्या संपूर्ण ज्या ट्रंक्स आहेत यांच्यामध्ये पैसे भरलेले आहेत आणि SBIच्या इतर नाशिक विभागातल्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, सिडको, सातपूर, पंचवटी परिसर, इतर ठिकाणी ह्या ट्रंकच्या माध्यमातून पैशांचा पुरवठा केला जातोय। थोड्याच वेळापासून नागरिकांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे। प्रत्येक बँकेच्या शाखेबाहेर नागरिक येणार आहेत आणि त्या नागरिकांना, त्या ग्राहकांना पैशांचा पुरवठा करावा, त्यांना जे पैसे बदलून पाहिजे आहेत ते पैसे बदलून मिळावेत, यासाठी आता बँकांच्या माध्यमातून, मुख्य शाखेच्या माध्यमातून पैशांचा पुरवठा हा सुरू झालेला आहे। आणि आपण बघतोय 15 ते 20 अशा मोठमोठ्या ट्रंक्स आहेत ज्या बँकेच्या संपूर्ण शाखेमध्ये जाणार आहेत। एक सिक्युरिटी व्हॅन आलेली आहे आणि त्या व्हॅनच्या माध्यमातून जे बंदूकधारी चौकीदार आहेत त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या सुरक्षेमध्ये हा पैसा आता इतर बँकांमध्ये पुरवला जातोय आणि थोड्याच वेळामध्ये म्हणजे आजपासून पुढच्या कालावधीमध्ये प्रत्येक नाशिककराच्या खिशामध्ये हे सर्व 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा या हातात पडणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।